अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करा या मागणीसाठी 6 जुलैला विराट मोर्चा. अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करा या मागणीसाठी काल VIP गेस्ट हाऊस येथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याची मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, RPIचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर, विभागीय RPI जिल्हाध्यक्ष भीमराज बागुल, RPI तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, RPI जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, रिपब्लिकन पॅन्थरचे चरण त्रिभुवन, भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे, शुभुक वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवेसर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कुमार साळवे यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडण्यात आली. यावेळी अनेक अनुसूचित जातीतील समाजातील बांधव या बैठकीला उपस्थित होते. बघूयात. आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावरती जी मीटिंग आयोजित केलेली आहे याचं कारण असं आहे की राज्य सरकारने वर्गीकरणाचा विषय घेतलेला आहे. वर्गीकरण म्हणजे समाज वेगवेगळ्या पद्धतीने तोडण्याचा आणि भांडणं लावायचा प्रयत्न ह्या सरकारमध्ये काही ठराविक लोकांनी सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी मीटिंग घेतलेली. या ठिकाणी तालुका जिल्हा सर्व त्यांचे पदाधिकारी, RPIचे अधिकारी असतील, चर्मकार संघाचे अधिकारी असतील, या ठिकाणी सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहे. आणि म्हणून मीटिंगची दिशा अशी ठरलेली की तालुका जिल्हा या ठिकाणी पिंजून काढायचा आणि येत्या काही दिवसामध्ये भव्य असा धडक मोर्चा राज्य शासनाच्या समोर घेऊन जायचा आहे. आज कशा संदर्भात मीटिंग होती? आजच्या मीटिंगचं नियोजन असं होतं की महाराष्ट्रामध्ये सध्या उपवर्गीकरणाची चर्चा चालू आहे आणि ती उपवर्गीकरण लागू होऊ नये म्हणून श्रीरामपूर शहरामध्ये सर्व पक्षाच्या मित्रपरिवारांनी ही मीटिंग आयोजित केली होती. आणि लवकरच येत्या पुढल्या महिन्यात 6 जुलैला या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एकजूट होऊन, आम्ही सर्व दलित बांधव एकजूट होऊन आम्ही हा 6 जुलैला प्रचंड मोठा मोर्चा असा प्राण कचूर काढणार आहोत. आणि लवकरच सरकारला जबाब विचारणार आहोत का हे रद्द झालं पाहिजे. आणि श्रीरामपूरच नव्हे तर सगळे आम्ही एकत्र येऊन, जिल्ह्यातले लोक एकत्र येऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेणार आहे. आणि नंतर भविष्यामध्ये हा लवकरच मोर्चा हा मंत्रालयापर्यंत जाईल अशी आमची भूमिका आहे. प्रथम संपूर्ण महामानवाला अभिवादन करतो. आज HP गेस्ट हाऊस येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा म्हणजे मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगला सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते. जेव्हा सरकारने उपवर्गीकरण म्हणजे जातीमध्ये भांडण लावून वेगळं करायचं काम ते चालू आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी आज ही मीटिंग आयोजित केली होती. आणि 6 जुलैला सर्व 59 जातीमधील जे जाती प्रमुख जाती असतील व सर्व पक्षातील असतील सर्वांनी एक मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाला सर्व फुले शाहू आंबेडकर सर्व कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहे. आणि हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आज मीटिंग आयोजित केली. तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो का येणाऱ्या 6 तारखेला सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे अशी मी आपल्या चॅनलद्वारे विनंती करतो. ते उपवर्गीकरण त्वरित महाराष्ट्र शासनाने थांबावे यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व आंबेडकरी समाजातील गटातटाची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. त्या मीटिंगला सर्व समाजाचे प्रतिनिधी, सर्व संघटनेचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते. आणि अतिशय चांगल्या या मीटिंगला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आजच्या या मीटिंगमध्ये येत्या 6 जुलैला भव्य असा मोर्चा श्रीरामपूर प्रांताधिकारी कचेरीवर काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी मी या मीटिंगला जमलेल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. BJP आणि RS संघाने जो अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्याचा प्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. वर्गीकरण करून जातीत भांडणं लावून देशाची व्यवस्था, सामाजिक व्यवस्था खिळखिळी करण्याचा हा मोठा डाव आहे. आणि हा डाव यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रचंड मोर्चा या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये काढणार आहेत. आणि ही गोष्ट रद्द झाल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही. जोपर्यंत उपवर्गीकरण आरक्षणचा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन, जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब बाकी तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आणि हे रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान. आंबेडकरी चळवळीतील सर्व गट, त्याच पद्धतीनं चर्मकार समाज, बुरुड समाज, वाल्मिक समाज
या समाजाची VIP गेस्ट हाऊस या ठिकाणी मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचं जे नियोजन केलं आहे त्याला या ठिकाणी कडाडून विरोध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी 6 जुलै रोजी ताकदीने असा मोर्चा काढणार आहेत. तर या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण देखील 6 जुलैच्या मोर्चामध्ये सर्व अनुसूचित जातीतील समाजाने उपस्थित राहावं अशी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. जय भीम. या ठिकाणी इशारा आहे की आपण जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडणं लावू नका. मराठा ओबीसी असेल, आदिवासी धनगर समाज असेल, या सर्व समाजाची या ठिकाणी भांडणं लावल्यानंतर आता अनुसूचित जातीमधील मातंग आणि बौद्ध या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही मंडळी या ठिकाणी करत आहे. परंतु आम्ही कदापि हा डाव यशस्वी या ठिकाणी होऊ देणार नाही. त्यासाठीच 6 जुलै रोजी या ठिकाणी भव्य दिव्य असा हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे. धन्यवाद. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.